उजवा पाय टाका. उजवा पाय टाका. हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तू म्हण श्री स्वामी समर्थ. तर आम्ही दोघं पण रेडी झालेलो आहेत आणि आता आम्ही चाललो आहेत बाहेर. कुठं चाललो आपण? कोणाकडं? हां आत्याकडं. हां तर माझ्या ननंदबाईंचं आज हळदी कुंकू आहे, तर त्यांना थोडीशी हेल्प आणि थोडंसं डेकोरेशन करू लागायचं आहे. तर तिकडं चाललो आहे. परत परवा दिवशी माझं 16 सोमवारचं उद्यापन पण आहे, तर ते पण मला शॉपिंग करायची येता मग आहो येतील मला न्यायला. आत्ता रिक्षा बोलवला आहे, मे बी रिक्षा पण आला आहे, आवाज येतो हॉर्न वाजला. तर मग तिकडं चाललो आहे आम्ही आणि हे सगळं सामान वगैरे पण घेतलं मी डेकोरेशनचं आणि आम्ही दोघं आता चाललो आहे. तर स्टेट येऊन तुम्हाला सगळं दाखवते मी तिथलं पण आणि शॉपिंगचं वगैरे. पण आज शनिवार आहे, उद्या रविवारी, तर 2 दिवस आहेत माझ्याकडे उद्यापनाची तयारी करायला. तर चला स्टेट येऊन. मंथ एंड चालू असल्यामुळे आज आहोंना काही वेळ नव्हता आणि आज ते नगरमध्ये पण नव्हते, म्हणजे मला जे येऊन सोडून गेले असते तर ते आज बाहेरगावी होते. मग मला तर जायचं होतं, मग त्यांनी मला रिक्षा पाठवली आणि मग मी रिक्षातच गेले आणि पिल्लू होता सोबत आणि 1-2 पॅसेंजर अजून होते जवळचेच. तर मग काही वाटलं नाही रिक्षात जायला पण. आणि मग आता फायनली इथं आम्ही आलेलो आहे आणि आता डेकोरेशनला सुरुवात करायची आहे. पण त्या अगोदर हे मोरचं ना हे निघतं ते, आणि त्याच्यामुळे ते मग मी जॉईन करून घेत होते आणि इथं ठेवून बघितलं कसं वाटतं वगैरे. तर आता आम्ही ना ही साडी चाललं आहे कुठं ठेवावं, काय ठेवावं, कशात ठेवावी, कशी ठेवावी, खूप डोकं लावत होतो. अगोदर त्यांनी वरती हे सगळं काढून ठेवलं होतं आणि मग मी गेल्यानंतर आम्ही अरेंज करून बघितलं कसं दिसतंय, काय इकडं छान दिसतंय का तिकडं छान दिसतंय असं. कारण डेकोरेशन दिसायला ना ते नंतर खूप सुंदर दिसतं, दिसणाऱ्याला किंवा पाहणाऱ्याला खूप छान दिसतं की किती सुंदर आहे. आणि हे असं पहिल्यांदाच होतं असं नाही, कितीतरी वेळा ते ठेवायचं, काढायचं, मग ते छान दिसलं तर राहू द्यायचं, नाही दिसलं तर परत काढायचं, अगोदर बघायचं हे असं छान दिसेल का तसं छान दिसेल. आणि बरंचसं असतं. आता जे डेकोरेशन करत असतील त्यांना तर माहितीच आहे. तर आम्ही अगोदर हे ठेवून काढून बघितल्यानंतर मग म्हटलं हे खालचा जो लोकरीचा कपडा आहे तो नको, म्हणून तो काढला होता, परत तो लावला आणि आता परत ते सगळं ठेवते. आणि हे हळदी कुंकूचा जो काईट आहे तर तो पण तिथं छान दिसेल असा विचार केला, पण मग परत काढला. आणि ही जी साडी आहे ना त्यांनी फर्स्ट लकी विनरला ठेवलेली आहे, त्यानंतर सेकंड लकी विनरला त्यांनी असे पाऊचेस ठेवले होते, थर्डला पर्स होती, असं म्हणजे होतं सगळं छान छान. आणि बाकीचं पण सगळं होतं, क्लचर, सेफ्टी पिन, रबर बँड, रुमाल, ब्लाऊज पीस, साडी पिन, टिकली पॉकेट असं होतं. आणि ते पण ठेवलं आम्ही सगळं तिथं वाणाचं. त्यानंतर सगळे फुलं वगैरे कट करून घेतले आणि त्यानंतर आता मी ना फुलांचं डेकोरेशन करते. तर या ठिकाणी ऑरेंज कलरचं अगोदर लेअर दिली बांगडी शेजारीने, त्यानंतर येल्लो कलरची. आणि माझ्या बाचीने हे शूट घेतलं तर तिने ना ती लक्षात नसेल आलं तर उभंच शूट घेतलं होतं एक, मग त्यानंतर मग आडवं केलं. आणि आता या ठिकाणी ना बाकीचं पण सगळं फुलं वगैरे छान डेकोरेशन करून घेतलं सगळं. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की अशा पद्धतीने सगळं समईच्या तिथे, परत उरली बाऊलच्या तिथे आणि सगळीकडे असे फुलांचं छान डेकोरेशन करून घेतलं. त्यानंतर मी सगळं फिनिशिंग केल्यानंतर तर दाखवेलच, पण हे एक रॉ आहे, असं झालं आहे, असं केलं आहे. आंब्याच्या पानं वगैरे सगळं ठेवलं होतं, खूप सुंदर दिसत होते त्या आंब्याच्या पानांनी तर. आणि त्यानंतर जिथे सुवासिनींना हळदी कुंकू द्यायचं आहे त्याच्या बॅकड्रॉपला पण थोडंसं डेकोरेशन करायचं होतं. तर मग आता हे त्याच्या बॅकड्रॉपला मी हे छोटे छोटे पतंग आणि तो मोठा हळदी कुंकूवाला पतंग आहे ना तर तो लावून घेते. तर म्हणजे इथं ना ते खाली खुर्ची वगैरे नाही ठेवणार आहे,
पाट वगैरे ठेवतील म्हणून मग जरा थोडं खालीच केलं, नाही तर खुर्ची ठेवणार असताना तर थोडं वरती केलं असतं. तर अशा पद्धतीचं झालं आणि हे खाली पाट ठेवून त्याला शेजारी फुलांचं पण मी करून घेतलं आणि खूप सुंदर दिसतंय ना. त्याच्या शेजारीच तिकडे हळदी कुंकाचं ताट वगैरे ठेवलंय आणि हे इकडे असं सगळं डेकोरेशन केलंय. अजून याला पण फिनिशिंग टच द्यायचे आणि ह्या पाण्यावरचे पंत्या आहेत ना, तर त्या पण लावून घेईल मी नंतर मग. आणि इथं तो मोर असा समोर ठेवला आणि त्यात तिळगुळाचे लाडू ठेवलेत आणि खूप सुंदर दिसत होतं ते. आणि हे पाण्यावरच्या पंत्या आहेत ना, तर त्या मी मिशोवरनंच ऑर्डर केल्या होत्या. खूप स्वस्त मिळाल्या होत्या आणि सगळ्यांना यूज होतो आहे मेन म्हणजे त्याचं. आणि त्यानंतर मग आता मी इथं चिठ्ठ्या पण बनवते. तर बऱ्याचशा चिठ्ठ्या होत्या, 70 चिठ्ठ्या होत्या सॉरी. तर मग इथं असं साडीची स्पेशल एक चिठ्ठी टाकली मी, फर्स्ट लकी विनर आणि कॉंग्रॅच्युलेशन्स असं टाकलं आहे. आणि त्यानंतर मग आता सगळ्या चिठ्ठ्या बनवून झाल्या ना, तर मी रांगोळी काढते. मग त्यानंतर म्हणजे त्यांच्या तिथं पण आपल्यासारखं असं थोडंसं कॉर्नर आहे, तर तिथं काढते. आणि त्यांचं खालीच घर आहे, त्यामुळे मग बाहेर पण मोठी रांगोळी काढलेली आहे मी, ती पण दाखवीन तुम्हाला पुढे. पण अगोदर ही छोटी काढलेली ती पण दाखवते. खूप सुंदर आली होती ही पण आणि माझं खूप कौतुक केलं सगळ्यांनी. रांगोळी खूप छान आली किंवा डेकोरेशन खूप छान झालं. तर तुम्हाला ते पुढे दाखवीनच मी बायका आल्यावर वगैरे सगळं डिटेल. आणि ह्या ठिकाणी पाहू शकताय की अशी रांगोळी मी काढली. आणि आता हे जे टॅग होतं हळदी कुंकूचं, तर ते पण ठेवलं, पण ते पडलंच, पण नंतर परत ठेवलं. आणि हा सूप पण मी घरूनच नेला होता, तर हा सूप पण सगळ्यांना यूजमध्ये आला. म्हणजे मी तर म्हणते त्याचं ना असं पुरेपूर यूज करून घेतला आम्ही सगळ्यांनी, वापरला तो सूप. सगळंच हळदी कुंकूचं डेकोरेशनचं सामान वगैरे सगळं, उरली बाऊल वगैरे सगळ्यांनीच वापरलं आणि ते खूप यूजमध्ये येतं. आपण म्हणतो पण आता त्याच ठिकाणी मी तेव्हा जर कपडे घेतले असते ते थोडी सगळ्यांना वापरता आले असते, पण मग असे काही भांडे वगैरे घेतले, काही असं काही घेतलं तर ते सगळ्यांना वापरता येतं आणि वर्षानुवर्ष टिकेल मेन म्हणजे. आणि आता त्यानंतर ना मी बाहेरची रांगोळी काढून घेते. तर बघा पिल्लूनी ना गाडी खेळता खेळता अचानक गाडी त्याच्यावरून गेली, पण नशीब काही मोडलं नाही. आणि मग आता मी त्याला म्हटलं इकडं काही गाडी हे करू नको, त्याला थोडंसं असं रागवले. पण तसं त्याने दिवसभर मला कसलाच त्रास नाही दिला, काहीच नाही. फक्त ती गाडी वगैरे असं तर आता लेकरू आहे तेवढं तर करणारच, पण त्याला काय माहिती इकडे येईल. पण ते अचानक त्याच्या हातातून सुटली आणि ती बॅक करून अशी पुढं जाते ना, तशी गाडी आहे, तर ती अचानक सुटली आणि गेली, असं झालं. आणि आता ना मी इथं रांगोळीमध्ये हळदी कुंकूचे 2 करंडे काढते आहे मोठे मोठे. आणि त्यांना बरीचशी जागा आहे रांगोळीला, तर मग मी पुरेपूर फायदा घेतला, कारण मला रांगोळीची इतकी हौस आहे. आणि मला दरवेळेला ना काय होतं, जागाच खूप कमी पडते. आणि मग मी जितकी होईल तितकी शॉर्टकटमध्ये रांगोळी काढत असते वरती गॅलरीत माझी, म्हणजे दरवाजा पुढे जेवढी आहे तेवढी. आणि मग ह्यांना होती जागा तर मग काढून घेतली, कारण रांगोळीच मेन म्हणजे सगळ्या कार्यक्रमाची शान असते. कारण कोणताही म्हणजे जो कोणी पाहुणा येणार, जी कोणी सुवासिनी येणार, तर ती रांगोळीपासूनच घरात येते, रांगोळी बघूनच. तर रांगोळीवरूनच कार्यक्रमाची काय म्हणतात ते शीतावरून भाताची परीक्षा असते ना, तशी रांगोळीवरून कार्यक्रम कसा आहे ह्याची परीक्षा होते. म्हणजे कळा समजते कार्यक्रमाची की कशी आहे, कसा होईल कार्यक्रम, छान असेल. रांगोळी पाहूनच मन प्रसन्न झालं ना बायकांचं, त्या लगेच विचार येतो मनात की आतमध्ये काहीतरी छान असेल. आणि मग रांगोळी छान काढून घेतली. आणि मग नंतर एक दीदी पण आली होती माझ्या मदतीला, तिने पण थोडीशी मदत केली मला. आणि खूप सुंदर आली होती रांगोळी. रांगोळीचं पण सगळ्यांनी कौतुक केलं. तर तुम्हाला दाखवीनच पुढं की कशी रांगोळी आली होती. आणि मी हे फर्स्ट टाईम ट्राय करत होते, पण मला काही जमलं नाही, मी ते ठेवून दिलं. आणि मी म्हटलं नको बाई, आपल्या हातानेच बरं आहे आणि मला हातानेच खूप छान जमतं. आणि ह्याची परत गाडी आली तर मग मी त्याला उचलली आणि त्याला थोडीशी जास्तच रागवले आणि मग नाही आली त्याची परत गाडी इकडं. आणि हे या ठिकाणी आता मी कलर वगैरे भरून घेते पुढचं. आणि इथं ना मला मुंगूस दिसलं, इतकं सुंदर मुंगूस होतं ना, हे पाहू शकताय. तुम्हाला पण मी दाखवण्याचा प्रयत्न करते, खूप झूम केला कॅमेरा. सुंदर म्हणजे मुंगूसचं तोंड बघितल्यावर म्हणतात ना की दिवस खूप चांगला जातो. मी चांगलं जवळून बघितलं आहे खूप, आणि त्याचं तोंड पण बघितलं आणि सगळंच बघितलं आहे. तर नंतर गेलं ते. आणि या ठिकाणी हे बघा रांगोळी पण कंप्लीट होत आली होती. आणि मी ना असं तिला जमतं आहे ते काय म्हणतात त्याने काढायचं,
पण मी पहिल्यांदाच बघत होते ना, तर मला नव्हतं काही जमत. तर तिला म्हटलं मग तू त्याने काढत, आणि फिनिशिंग छान दिसत होती. तर मग मी असं रॉमध्ये नाव काढून देईल तुला, आणि मग तू त्याच्यावरनं गिरवून हे कर. आणि हे बघा, मी तर हे हातानेच काढलं होतं, पण छान आलं हे पण. आणि आता ही दोन्ही रांगोळ्या दाखवते मी तुम्हाला. मस्त छान झाल्या दोन्ही रांगोळ्या पण. प्रियंका आणि स्वातीचे हळदी कुंकू असं लिहिलं आहे, कारण माझ्या ननंदबाई आणि त्यांच्या जाऊबाई दोघींचं मिळून हळदी कुंकू होतं. आणि इथं आपला हिरो पण मी रेडी करून ठेवला आहे. आणि आता मध्ये दाखवते मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू घराचा, की कसं पद्धतीने सजवलं वगैरे सगळं. तर मध्ये आल्यानंतर ही रांगोळी, आणि त्यानंतर मग हे सगळं. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डेकोरेशन कसं झालं आहे वगैरे, किंवा काय कमी असेल तर ते पण सांगा, किंवा काय छान वाटलं ते पण सांगा. स्पेशली कोणता भाग आवडला ते सुद्धा सांगा. तर मग आता हे तुम्हाला तर सगळं डिटेलमध्ये सांगितलंच मी काय काय होतं वाहनामध्ये. आणि लकी ड्रॉ पद्धतीचंच वाहन होतं यांचं पण. आणि फर्स्ट लकी विनरला साडी होती, सेकंड लकी विनरला पाउचेस होत्या, आणि थर्ड लकी विनरला पर्स होती. आणि आता इथं बघा ह्या साईडला मग ते हळदी कुंकवाचं ठेवलेलं आहे पूर्वेच्या भिंतीला. आणि पूर्व पश्चिमलाच हळदी कुंकू लावावं लागतं ना, मग त्यामुळे. आणि इथे ना मग हळदी कुंकवाचं ताट ठेवलं आहे, तिळगुळचे लाडू वगैरे, आणि इथं पान सुपारी, त्याच्या खाली चिठ्ठ्या लकी ड्रॉच्या. तर खूप सुंदर झाला प्रोग्राम. तर पुढे तुम्हाला सगळं दिसेलच कसा प्रोग्राम झाला. तर आणि इतका मोठा झाला ना प्रोग्राम, ह्याचे 2-3 पार्ट येतील म्हणजे ह्या व्हिडिओचे. तर नक्की ते पण पहा. आणि इथं ना ते टॅग लावायचे राहिले होते, टॅग लावून म्हणजे लिहून ठेवले आम्ही तिथे. फर्स्ट लकी विनर, सेकंड लकी विनर आणि थर्ड लकी विनरचे. तर कारण मग ते आकर्षण राहतं. आल्या सगळ्यांनी डेकोरेशन बघितलं, त्यानंतर हळदी कुंकू दिलं, त्यामुळे मग त्यांना ते कळलं की काय काय आहे चिठ्ठ्यांमध्ये. तर त्यानंतर आता हे पूर्ण फायनल लुक, आणि थोडंसं आता मी सिनेमॅटिक पद्धतीने पण दाखवते तुम्हाला. आणि पूर्ण ह्याचा सिनेमॅटिक व्हिडिओसुद्धा येणार आहे इन्स्टाला, यूट्यूबला, सगळीकडे येईल. कारण त्याचं मी रील पूर्ण बनवलेली आहे. तर आता ती जेव्हा मी एडिट करेल पूर्ण तेव्हा टाकून देईल. तर ह्या आहेत माझ्या ननंदबाईच्या जाऊबाई, आणि ह्या आहेत माझ्या ननंदबाई. तर सगळ्याजणी आलेल्या होत्या स्टार्टिंगला, सगळे नातेवाईक वगैरे आमचे जवळचेच आले होते. तर ते पण दाखवते मी तुम्हाला. नंतर ही आहे ननंदबाईची मुलगी आणि त्यांची सासूबाई. आता ह्या सगळ्या जणींचा पण मी एक काढून घेतला. आणि ह्या सगळ्या नातेवाईक आहेत आमच्या, सगळ्यात जवळचेच आहेत. आणि आता सगळं सुरू झालं, आणि इथून पुढे आता तुम्हाला सगळं ओरिजिनल आवाजातच ऐकायला मिळेल. तसं काही नाही. तुला काय कळलं? नाही त्याला काही नाही, ते काही जळणार वगैरे नाहीये. नाही पाण्यावरचे तिथेच ठेवलं ना. आजी जाऊ बघितले. फोटो काढ स्वरा. पान सुपारी, त्याच्यावर तिळगुळ. बबी ए चल जाऊ नको, थांब, जायचं थांब. दिलून येईल तुला. नाही त्यांना पाठवलं का? ठीक. हो सर घ्या ना. नाही आधी चिठ्ठीचा वाण बघू द्या, मग त्यावर त्या ठरवतील काय ना. स्वातीच्या हातात द्या. अरे रामकृष्ण, शोधून उचला तसं काय नाही. काय असतं उठू का आता? नाही चालू आहे. साडी पिन. लाईट आली बघा तुमच्या. उखाना घ्या मगच वाण भेटन. घ्या पटपट पटपट घ्या पटपट. बस दोघी झाले. व्हिडिओ चालू आहे.
घ्या पटकन सांग ना मग पटकन माझ्या कानात काहीतरी घ्या महादेवापासून गणपतीला दुर्वा अजून काय म्हणते गणपतीला दुर्वा वाटे वाकून तसं नाही हो पण आज गणपती घ्या सांग ना, नीट सांग श्री गणेशा करा पहिला तुम्ही गणपतीचाच घ्या काय म्हणू गणपतीला दुर्वा वाटे वाकून हं. नानांचं नाव घ्यायचं पुढं तुमचा झालं नाही घ्या चालू आहे घ्या घ्या गणपतीला दुर्वा वाटे वाकून नारायणरावांचं नाव घेते तुमच्या सवासनींचा मान राखून अरे वा वा नाही राहू दे राहू दे फोटो स्वराच्या लक्षात राहत नाही का मम्मीला नाही मी त्यांना क्रॉप केलंय इकडचं पण कडे शिफ्ट कर आणि मग दुसरं बसव आपलं पाठ करा घ्या घ्या लकी ड्रॉ चिठ्ठी काढा ती चिठ्ठी कुठं नाही चिठ्ठी काढायची मग नाव घेतल्याशिवाय वाण नाही राहायचा साडी पिंक धरून आले काय साडेतीन पोपट आले गमतीला शामरावांचं नाव घेते सुहासनीच्या पंक्तीला हा छान 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 टाळ्या वाजवा याला पण द्या पिका पण खा जा श्रीच्या आतमध्ये बेडवर बसून खाऊ नका फक्त मुंग्या होतील खाली बसा चल पिलू दादा आहे मग खाली बसा इथं बसून खावा खाली बसा तुला पदर तिकडून टाक बरं ते सगळं त्याची कुस्ती कधी कडून चांगली काढ वरती नाही आम्ही 3-4 बाउल पण चेंज केलेत 2-3 वेळा रुमाल मला मला माले घ्या नाव तरच रुमाल मिळणार इकडे थांब नाही तर दीदी वस्तू द्यायला या. काय घ्यायचं काय भेटलं मळ्यात पण माईक मध्ये असंच केलं त्या दिवशी घ्या घ्या कोदळी मनमन माती सारोल्या भिंती चित्रलेखा आतेवाईस पोटी जन्मले राम राम गेले इंदोरला इंदोरान आणल्या करडी उरलं सुरलं शिक्यात तेवलं शिक्क तुटलं मडकं फुटलं गळ गेला परवजदारीचा पायका नाव कोण घेती ऐका नाव कोण घेती एक अच्युत राऊताची लेख नाव कोण घेती गई ओंकार राऊताची बहीण नाव कोण घेती काशी गौरव सौरभची भाशी नाव कोण घेती गवळण गवळण सौरभची मावळण नाव कोण घेती हौशी गौरवची मावशी नाव कोण घेती तानी गोपाळदेवांची राणी मायले की सारख्याच ताईंनी माझ्या इथं याचं नाव घेतलं होतं तू बस कैला तर आत्ताच हळदी कुंकू सुरू झाले पहिल्या 3-4 जणी होऊन गेल्या आणि अजून पण भरपूर जणी आहेत आणि खूप सुंदर सुंदर उखाणे आणि खूप छान छान मजा आहे पुढे. तर आजचा व्हिडिओ तर मी इथंच थांबवते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल सगळं जर एकाच व्हिडिओमध्ये टाकलं तर. मी या व्हिडिओचे पार्ट्स बनवणार आहे तर मग नक्की तुम्ही ते नेक्स्ट पार्टसुद्धा बघा. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो यांचा उखाणा ऐकूनच मगच व्हिडिओ संपेल तर तो सुद्धा कंटिन्यू करा. तू बस मग जाते तू म्हणजे आरतीला नाही जाऊन द्यायची ब्लाउज पीस. अरे वा 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 घ्या नाव नाव घे झाले सारे गोळा. आदिनाथरावांचं नाव आहे ₹1,00,000 तोळा. अरे वा छान शिवा सुरू